राज्य सरकारचा जीआर स्वीकारत मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत 5व्या दिवशी जरांगेंनी उपोषण सोडलं। जरांगेंच्या 6 मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत। सरकारने मराठा आरक्षणाबाबत 6 मागण्या पूर्ण केल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले। जरांगेंचं उपोषण सुटताच मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर जल्लोष करत आनंद साजरा केला। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानं नाशिक भाजपकडून जल्लोष करत आनंद साजरा करण्यात आलाय। मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीनं ऐतिहासिक निर्णय घेतल्यानं भाजपकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानं राज्यभरात मराठी समाजाचा जल्लोष पाहायला मिळाला। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडल्यानं शिर्डी मतदारसंघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरात आनंद साजरा करण्यात आला। हलगी संबळच्या गजरात गुलाल उधळत आणि ठेका धरत मराठा बांधव आनंदोत्सव साजरा करताना दिसले। पाच दिवस सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश मिळाले। सकल मराठा समाजानं मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केलाय। जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरातील मराठा बांधवांच्या वतीनं दमानी नगर परिसरात जल्लोष करण्यात आला। सोलापुरातील मराठा बांधव हलगी संबळच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त करत होते। मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळताच बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी एकत्र येत गुलालाची उधळण केली। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बीड मधील हजारो आंदोलक सहभागी झाले होते। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर येवल्याच्या अंदरसूलमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत मराठा समाजानं आनंद व्यक्त केलाय। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मराठा समाजानं जल्लोष केलाय। नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। फटाके वाजवत गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवत मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या यशाबद्दल आनंद साजरा केला। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची पहिल्यापासून तयारी होती। जरांगेंच्या सरसकट मागणीत कायदेशीर अडचणी होत्या असं